नमस्कार मंडळी. तर आज आपण निघालो आहोत कोकणात. आता कोकणात नक्की कुठे हा प्रश्न पडलाच असेल, तर व्हिडिओ पाहून समजेलच नक्की कुठे चाललो आहोत ते. तर जनशताब्दी ट्रेन पकडून आम्ही निघालो आहोत. सोबत आई, पप्पा, ताई, मी आणि आमचे 2 चिल्लर पार्टी होते. ट्रेनमधून दिसणारे मनमोहक सुंदर असे वातावरण पाहत आम्ही निघालो आणि पोहोचलो. वेलकम टू मँगो सिटी, म्हणजेच आपल्या रत्नागिरीत इलव रत्नागिरी स्थानक येते. तेथे आमचा पम्या दादा आम्हाला नेण्यासाठी आला होता. चला तर आता गावाचं सुख घेत कोकण आणि समुद्र बघत चललो. असे कोकणात खूप ठिकाणी समुद्र आहेत. असे वळणाचे कोकणातले रस्ते पाहत, तसेच काही जणांना समजलेच असेल वळणाचे रस्ते पाहून आम्ही कुठे चाललो आहोत ते. हो, आपण पोचलो आहोत संस्थान श्री देव गणपतीपुळे येथे. भाविकांची संख्या ही मोठ्या प्रमाणात होती. प्रथम मंदिराच्या बाहेर 2 हत्ती जणू स्वागतासाठी उभेच आहेत. त्यानंतर उंदीर मामा आणि मोदक, त्यानंतर आम्ही दर्शनासाठी रांग लावली. तसेच तेथे भक्त निवासी आहेत त्याचा हा फलक, तसेच मंदिरात चालणारा उपक्रम आणि पोहोचलोच गणपती बाप्पांजवळ. बाजूला समुद्र किनाराही आहे. त्यानंतर प्रवेश करताच प्रथम दर्शन होते ते गणपती बाप्पांचे आई पप्पा यांचे, म्हणजेच देवशंकर आणि देवी पार्वती आईचे. आणि त्यानंतर नमस्कार करत असताना गणपती बाप्पाचे मंदिराला व्यवस्थित निरखून पाहाल तर तुम्हाला दिसेल की गणपती बाप्पांची विविध अशी रूपे, अशा प्रकारचे गणपती बाप्पांचे विविध अशी रूपे आपणास पाहावयास मिळतील. वीणा घेतलेले गणपती बाप्पा, अशा प्रकारे गणपती बाप्पांची विविध रूपे आहेत तेथे. अशा प्रकारे बाहेरील वातावरण. त्यानंतर आपण पाहू गणपती बाप्पाचे मंदिर, कळस आणि बाहेरील स्तंभ हे पाहतच राहावे तसे आहेत. अशा प्रकारे स्तंभ, मंदिराकडे पाहून खूपच असे प्रसन्न वाटते. त्यानंतर आम्ही मंदिरात प्रसादाचा लाभ घेतला. प्रसादामध्ये खिचडी, लोणचे आणि बुंदी असा प्रसाद आपल्याला मिळतो. उत्तम अशी गरमागरम खिचडी आणि बुंदी खाताना तोंडाला जणू पाणीच सुटते. पोट भरेल एवढा प्रसादाचा आपण लाभ घेऊ शकतो. आम्ही गणपती बाप्पाचे दर्शन घेऊन निघालोत. मंदिराच्या बाहेर असलेला सुंदर असा समुद्र पाहण्यासाठी. तर आपण आता जाऊया समुद्र पाहण्यासाठी.
आहे रत्नागिरी येथील गणपतीपुळे येथील असलेला समुद्र किनारा. तसेच तिथे काही राईड्सही आहेत जे आपण करू शकतो. तसेच समुद्रालगतच काही छोटी छोटी अशी दुकाने आहेत. तेथे बसूनही आपण समुद्राचा आनंद घेऊ शकतो. कोणी वयस्कर व्यक्ती वगैरे आले तर दुकानाच्या इथे बसून समुद्राचा आनंद घेऊ शकतात. तसेच तिथे काही राईड्स आहेत आणि राईड्स आहेत बोलल्यावर आमची लेकरं ऐकतायत कुठे, आम्हालाही राईड्स करायचे आहे. त्यातली एक राईड आम्ही मुलांना करायला दिली. त्या राईडची किंमत होती 100 रुपये. तर मुले बसली त्यावर. आणि राईडवर बसून एक फेरी मारतात. अशा प्रकारे समुद्रालगतच एक फेरी मारली जाते. आणि समुद्राची हवा खात खात आपणही या फेरीचा आनंद घेऊ शकतो. आमची लेक न घाबरता गेलीत आणि आम्हीही पाठवलं, कारण आमचे राजे होतेच की पाठीशी. अशा प्रकारे एक फेरी मारली जाते. एका फेरीचे 100 रुपये आहेत. परत एकदा जर जायचे असेल तर त्याला परत एकदा 100 रुपये द्यावे लागतात. असा हा आमचा गणपतीपुळे रत्नागिरी ते गणपतीपुळे प्रवास. आणि असा हा रत्नागिरी गणपतीपुळे येथे असलेला अथांग असा समुद्र आणि तेथून दिसणारे बाप्पांचे मंदिर खूपच सुंदर असे वाटते. चला तर आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओत. गणपती बाप्पा मोरया. मोरया.